नवी मुंबई मनपा तुर्बे विभाग कार्यालय पर विभिन्न नागरिक समस्याओं को लेकर मनसे का बोबा मारा मोर्चा। 15 दिनों में समस्याएं सुलझाओ, अन्यथा विभाग कार्यालय को ताला लगाएंगे। मनसे की चेतावनी। दुर्बे, सानपाड़ा, जोईनगर और वाशी क्षेत्र की विभिन्न नागरिक समस्याओं के विरोध में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से आज बोबा मारा मोर्चा निकाला गया। इस मोर्चे का नेतृत्व मनसे के राज्य प्रवक्ता और नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काले ने किया। मोर्चा आज सुबह 11:30 बजे सानपाड़ा स्थित वेस्टर्न कॉलेज से शुरू हुआ। पानी हमारा हक है, किसी के बाप की जागीर नहीं। भ्रष्ट पालिका अधिकारियों का क्या करें, सिर नीचे पैर ऊपर अधिकारी सोते रहे, पर प्रांतीय ने फुटपाथ कब्जाए जैसे नारों से पूरा इलाका गूंज उठा। वरिष्ठ नागरिक, महिलाएं, युवा और बच्चे बड़े संख्या में इस मोर्चा में शामिल हुए। मोर्चा के दौरान मनसे ने चेतावनी दी कि 15 दिनों में नागरिकों की समस्याएं हल नहीं होगी तो मनपा विभाग कार्यालय को ताला लगा दिया जाएगा। मनसे के शिष्टमंडल ने इस दौरान मनपा अधिकारियों से जवाब तलब किया और उन्हें कटघरे में खड़ा किया। नागरिकों की समस्याओं को हल कराने के लिए हम आज यहाँ आए हैं। अगर मनपा प्रशासन ने लापरवाही जारी रखी तो अगली बार हम ताला मोर्चा लेकर आएंगे। नाही, आजचा मोर्चा सक्सेसफुल ठरला की नाही हा नंतरचा आहे, पण आमची बोंब या बहिऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत आज पोहोचलेली आहे। आमचे सर्वच विभागाध्यक्ष, शहर कमिटी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी याने आक्रमकपणे तुर्बे असेल, कोपरीगाव असेल, सानपाडा असेल, इथले सगळे प्रश्न जे नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे ते सगळे प्रश्न आज तीव्रतेने मांडलेत, आक्रमकपणे मांडलेले आहेत। काही प्रश्नांना तात्काळ त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे की हे आज आणि उद्यापासूनच हे प्रश्न सुटायला मदत होईल। ज्या प्रश्नांसाठी वेळ लागणार आहे तो पुरेसा वेळ सुद्धा आम्ही दिलेला आहे, पण त्यांनी दिलेल्या मुदतीत हे प्रश्न नाही सुटले तर ही बोंब आता पुढच्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनपर्यंत जाईल आणि या वॉर्ड ऑफिसरच्या गेटला आणि कॅबिनला महाराष्ट्र सैनिक नक्की टाळं लावा आंदोलन करतील। अतिक्रमणाचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय असेल किंवा प्रदूषणाचा विषय असेल, या सगळ्या प्रश्नांवरती पुढच्या काही 15 दिवसांमध्ये ठोस अशी कारवाई होईल असा एक शब्द वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी या क्षणी आम्हाला दिलेला आहे। जर हे नाहीच झालं तर महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या सर्व 8 वॉर्ड ऑफिसवरती हिंसक आंदोलन जर झालं तर त्याला महापालिका अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असेल। खरं तर नवी मुंबईमध्ये मनसेची सत्ता नसताना देखील आपण असंख्य प्रश्न मार्गी लावण्याचं काम करता। या ठिकाणी पालकमंत्री देखील आहेत, आमदार देखील आहेत, त्यांना काही नाही बघा, आता हे सगळे आमदार, नगरसेवक यांचा लोकांच्या प्रश्नाशी आता कुठलाही संबंध राहिलेला नाही। हे नगरसेवक 111 नगरसेवक जे महापालिकेचे होते, जे आता माजी झालेत, पण ज्यांच्या गाड्यांवरचे बिल्ले मात्र अजून तेच आहेत की आम्ही नगरसेवक आहोत। काही माजी आमदार झाले तरी पोलीस संरक्षणात फिरतायत कारण वडील वनमंत्री आहेत म्हणून। तर अशा पद्धतीचे हे माजी आमदार आणि माजी नगरसेवक यांचा कुठलाही नागरिकांशी संबंध न राहिल्यामुळे आता ही जबाबदारी आणि हा अंकुश ठेवणं महापालिकेवर, ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आलेली आहे आणि सातत्याने अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आंदोलनं करतोय आणि लोकांच्या प्रश्नासाठी भांडतोय। सर्वसामान्य नवी मुंबईकरांनी सुद्धा आता तुमचे प्रश्न मांडणारा कोण आणि तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्या घरातल्या भावाला, पुतण्याला, काकाला, मामाला आणि मुलाला फक्त कंत्राट घ्यायची, एवढंच काम इथल्या फक्त माजी नगरसेवकांचं राहिलेलं आहे। जी मीडिया टुडे के लिए नवी मुंबई से मनोज भिंगाडेर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।